योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। श्रवण श्री पतंजली महर्षीजींनी अष्टांग योगाच्या ह्या प्रणालीमध्ये प्राणायामाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं आहे। समाधीपादामध्ये सुद्धा प्राणायामाचं एक सूत्र येऊन गेलं आहे आणि ह्या साधनपादामध्ये 3-4 सूत्र आहेत। म्हणजे एकंदरीत फक्त प्राणायामाच्या बद्दल विस्तृत स्वरूपामध्ये विचार पतंजली महर्षींनी जरी मांडला असला तरी त्याचा आणखी विस्तार पातंजल योग सूत्राच्या नंतर हठयोग प्रदीपिका आणि इतर दुसरे ग्रंथ आहे त्या ग्रंथांच्या मध्ये त्या प्राणायामाच्या संबंधाने आधुनिक परिभाषा वापरलेली आहे। पातंजल योगसूत्रामध्ये पूरक, कुंभक, रेचक अशा शब्दांचा प्रयोग आलेला नाही, पण हठयोग प्रदीपिकेमध्ये आणि तत्सम इतर ग्रंथाच्या मध्ये ह्या योग संबंधाच्या एक नवीन परिभाषा आधुनिक ग्रंथकर्त्यांनी मांडलेल्या आहेत। प्राणायाम ह्या शब्दाच्या मध्ये प्राण प्लस आ प्लस यम बरोबर प्राणायाम। यम शब्दाचा अर्थ होतो नियंत्रण करणे। कोणाला नियंत्रित करायचं आहे? प्राणाला। आणि कसं करायचं आहे? आ म्हणजे सगळ्या पद्धतीने प्राणाचं योग प्रक्रियेच्या द्वारे त्याच्या गतीचा विच्छेद करायचा आहे। म्हणून प्राणायाम ह्या शब्दाच्या मध्येच काय प्रक्रिया आहेत हे स्वतः शब्द सांगत असतो। काल आपण याचा अर्थ करताना तस्मिन सती ही सती सप्तमी प्रयोगामधून सती आसन जय, आसनाचा जय झाल्यानंतरच जे श्वास आणि प्रश्वास, बाहेरचा वायू जेव्हा आतमध्ये घेतो तो श्वास आणि आतला वायू, उदरस्थ वायू जेव्हा बाहेर टाकला जातो तो प्रश्वास, ह्या यांची सारखी गती म्हणजे जाणं येणं जाणं येणं याला गती असं म्हणतात। श्वास प्रश्वासयोर गती ही श्वास आणि प्रश्वासाची जी गती आहे ही गती विच्छेद करणं, त्यामध्ये छेद करणं, थांबवणं, रोखवणं, प्रतिबंध करणं। अर्थात या श्वास आणि प्रश्वास या दोन्हींची जी गती आहे ती योग प्रक्रियेच्या द्वारे त्यांना
थांबवणं याला प्राणायाम असं म्हणतात. श्वास आणि प्रश्वास यांची जी गती आहे, साधारणतः आरोग्य संपन्न मनुष्य जो असतो त्याची दिवसाला 21,600 वेळेस हे श्वास प्रश्वास चालतात. परंतु कोणी पळत असेल, व्यायाम करत असेल, अष्टमैथुनादी क्रियाच्या संबंधाने किंवा रोगी असेल तर त्याची प्राणाची गती ही वाढत जाते. पण साधारणतः सामान्य आरोग्य संपन्न पुरुष याच्या श्वास प्रश्वासाच्या गतीच्या संबंधाने एक विधान केलं जातं की 21,600 वेळेस त्याचं श्वास प्रश्वासाची गती ही चालत असते. परंतु प्राणायामाच्या साहाय्यानं ती गती आणखीही कमी करता येते. कारण जितके श्वास आपण जास्त सोडतो तितकं आपलं आयुष्य हे कमी होतं. जितके श्वास आणि प्रश्वास यांची गती आपण कमी करतो तितकं आयुष्य ही वृद्धिंगत होत असतं, वाढत असतं. आणि म्हणून पशूंच्या मध्ये, विशेषतः कुत्र्याच्या मध्ये आपण पाहतो की खूप श्वास त्याला घ्यावा लागतो, त्यामुळे त्याचं आयुष्य कमी आहे. आणि कासव 1-1 तासाने 1-1 श्वास घेऊ शकतो, म्हणून त्याचं आयुष्य हजारो वर्षाचं असतं. म्हणून आपण प्राणायामाच्या संबंधाने कासवाचं उदाहरण अनेकदा आलेलं आहे. असा जो काही प्राणायाम आहे त्या प्राणायामाची तस्य एव सुख अवगमाय विभज्य स्वरूपम कथयती. जे आता प्राणायामाच्या संबंधाने गतिविच्छेद म्हणजे प्राणायाम सांगितला, तस्य एव त्या प्राणायामाचेच सुख अवगमाय, एक सुखपूर्वक त्याची प्राप्ती व्हावी, सुखपूर्वक ते आपल्याला सहज कळावं त्याकरता विभज्य, त्याचं विभाजन करून स्वरूपम कथयती, त्याचं स्वरूप आपल्याला सांगितलं जात आहे. आपल्या पाठीचा जो काही कणा आहे त्याला आपण मेरुदंड असं म्हणतो. त्या मेरुदंड हा मुख्य जर घेतला तर त्या मेरुदंडाच्या मधून वाहणारी जी नाडी आहे तिला पिंगला नाडी असं म्हणतात. आणि त्या मेरुदंडाच्या बाजूने 2 नाड्या असतात, त्यांना इडा आणि पिंगला असं म्हणतात. त्यांनाच ह्या 3 नाड्यांना इडा चंद्रनाडी, पिंगळा जी आहे तिला सूर्यनाडी आणि सुषुम्ना जी आहे तिला ब्रह्मनाडी असं म्हणतात. आपल्या शरीराच्या मध्ये तर ह्या नाड्यांची संख्या असंख्य आणि सूक्ष्म अतिसूक्ष्म मानलेली आहे. विद्वान मंडळी म्हणतात आपल्या शरीरातल्या नाड्यां एका टोक घेऊन सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा जरी केली तरी एवढ्या नाड्या आपल्या शरीराच्या मध्ये आहेत. त्यांची सूक्ष्मता आणि त्यांची विस्तीर्णता एवढी होऊ शकते. पण साधारणतः आपल्या शरीराच्या मध्ये इडा आणि पिंगला यांचं संचरण चालू असतो. पण पिंगला मात्र नाडी ही मध्यभागी ती सुषुप्त अवस्थेमध्येच बऱ्याचदा असते. पण योगी मात्र प्राणायामाच्या माध्यमातून त्या सुषुम्ना नाडीलाही एक शक्ती संचरित करत असतात. ह्याप्रमाणे प्राणायामाच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या मध्ये असणाऱ्या इडा नाडीची शुद्धी, नंतर पिंगला नाडीची शुद्धी आणि सुषुम्ना नाडीची शुद्धी हे करण्याकरता प्राणायामाची भूमिका खूप आणि खूप महत्त्वाची सांगितलेली आहे. प्राणायाम सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री अशा वेळेस त्याची समय सांगितला आहे. ह्या समयासंबंधी आपण करू शकतो. प्राणायाम करताना जाणकार श्रेष्ठ महापुरुषांच्या अर्थात गुरुच्या सानिध्यामध्येच राहून तो करावा. आणि साधारणतः दिवसाला 300 असे 3 महिने सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री म्हणजे असं एकंदरीत
दिवसातनं 300 प्राणायाम झाले तर मग ह्या नाडीची शुद्धी होते. इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडीची शुद्धी होते. पण आपण रोजच 2-4 प्राणायाम केले किंवा 10-15 प्राणायाम केले आणि नाडी शुद्धीचा प्रयोग आपण पाहू लागला तर किती वर्ष लागतील याचा अंदाज आपल्याला येतो. परंतु हा 300 प्राणायाम करायचे म्हणून लगेच सुरुवात करून प्राणायाम केले तर शरीरामध्ये अनेक प्रकारच्या पीडा, रोग निर्माण होण्याच्या शक्यता असतात. ह्याकरता प्राणायाम गुरूंच्या सानिध्यातच तो करणं अत्यंत आवश्यक आहे. आमचे मित्र एक भामचंद्र डोंगरावरती असायचे. त्यांनी इतका प्राणायाम केला पण कोणाचं साह्य न घेतल्यामुळे नंतर ते सायकिक होण्याची पाळी आली. आता ते ट्रीटमेंट घेऊन बरे आहे. ह्या म्हणण्याचा अर्थ आहे की जरी हे 300 प्राणायाम सांगितले, 3 महिने सांगितले, तेव्हा नाडीची शुद्धी होते, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. आणि नाडी शुद्धीसाठी त्या प्राणायामाचं खूप महत्त्व आहे. आणि तो प्राणायाम बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्ती देश काल संख्याभि परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. या ठिकाणी त्या प्राणायामाच्या पद्धती सांगितल्या आहे. एक बाह्य, अभ्यंतर आणि स्तंभवृत्ती अशा 3 प्रकारचे प्राणायाम सांगितले आहेत. आणि ते बाह्य, अभ्यंतर आणि स्तंभवृत्ती हे 3 प्राणायाम देश, काल आणि संख्या यांच्याद्वारे निश्चित केलेले आहेत. परिदृष्टाः म्हणजे यांच्याद्वारे पाहिलेले. बाह्य अभ्यंतराचा काळ किती, देश किती, संख्या किती. अभ्यंतर प्राणायाम जेव्हा केला जातो त्याची देश किती, काल किती, संख्या किती या दोन्हींच्याही वरती खूप चांगल्या पद्धतीने प्राणायाम करताना निरीक्षण सांगितलेलं आहे. ह्याप्रमाणे हे देश, काल आणि संख्या यांच्या निरीक्षणातून अंतर्बाह्य प्राणायाम केला आणि त्याचे पुन्हा दीर्घ आणि सूक्ष्म असे पोटभेद करून त्याचा विस्तार सांगितलेला आहे. आता पहिल्यांदा बाह्यविषय, अभ्यंतरविषयी प्राणायाम. जेव्हा बाहेरचा वायू आपण आतमध्ये घेतो आणि तो घेतलेला वायू तसाच काही काळ सुखपूर्वक आतमध्ये जेव्हा ठेवला जातो तेव्हा तो वायू आतमध्ये येताना कोणत्या देशापर्यंत जाऊन तो पोहोचतो आहे. म्हणजे आतमधला जो प्रदेश आहे, काल मी सांगितलं की प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. अपान वायू शेवटी आहे, मध्ये समान वायू आहे. मग प्राण वायू आतमध्ये घेताना तो प्राणवायू समान वायूच्या माध्यमातून अपान वायूपर्यंत जातो का, किंवा तिथून तो आलेला तो प्राणवायू बाहेर जेव्हा बाहेर फेकला जातो तेव्हा तो अपान वायूच्या स्पर्श करून पुन्हा समान वायूच्या माध्यमातून तो नाकाच्या द्वारे किती पुढे जातो याचं जे निरीक्षण केलं आहे. असं म्हटलं जातं की देश असं म्हणताना कोणताही प्राणायाम करताना 12 अंगुलापर्यंत तो पुढे जात असतो. 12 त्याप्रमाणे तो कमी कमी करत करावा लागतो. आतमध्ये घेतलेला हा जो वायू आहे तो आतमध्ये घेताना समान वायूच्या माध्यमातून कुठपर्यंत खाली जातो त्याला देश परिदृष्ट असं म्हणतात. म्हणजे किती प्रदेशापर्यंत तो बाहेर जातो आणि किती प्रदेशामध्ये तो आतमध्ये जातो ही परिदृष्टा हे आपण सूक्ष्मतेने पाहणं आवश्यक आहे. नंतर काल संख्याभिः, काल म्हणजे बाहेरचा वायू आतमध्ये जेव्हा घेतो तेव्हा आपण त्याला पूरक असं म्हणतो.
तो घेत असताना किती काळ आहे. जेव्हा तो आतला वायू बाहेर टाकला जातो, तो रेचक, तो काळ किती आहे. अर्थात या समयाचं अवलोकन केलं जातं, देशाचं अवलोकन केलं जातं आणि संख्या. आत घेताना, बाहेरचा वायू आतमध्ये घेताना किती संख्यापर्यंत तो राहतो आणि बाहेरचा आतला वायू बाहेर सोडताना किती संख्यापर्यंत तो बाहेर राहू शकतो. याप्रमाणे ह्या बाहेरचा आतमध्ये आणि आतला बाहेर, अर्थात पूरक आणि रेचक हा वायू जेव्हा आतला बाहेर आणि बाहेरचा आतमध्ये घेतला जातो, तेव्हा तो बाहेर किती प्रदेशापर्यंत, किती कालापर्यंत आणि किती संख्यापर्यंत राहू शकतो. तसा आतमध्ये घेतलेला बाहेरचा आतमध्ये वायू पूरक आपण त्याला म्हणूया, तो आतमध्ये खालच्या मध्ये किती शरीराच्या अंतर्गत किती देशांतरापर्यंत जातो, म्हणजे तो अपानापर्यंत जातो का, किंवा आणखी कुठपर्यंत जाऊ शकतो, त्या किती कालापर्यंत आतमध्ये राहू शकतो, त्याची संख्या किती आहे. ह्याप्रमाणे तो दीर्घ आणि सूक्ष्म असा होत जातो. या देश, काल आणि संख्या यांच्या परिमापाने हा बाह्य आणि अभ्यंतर हा जो प्राणायाम आहे तो जर करत गेला तर तो दीर्घ आणि सूक्ष्म होत जातो. याप्रमाणे अभ्यंतर म्हणजे आतमध्ये, जेव्हा बाहेरचा वायू हा आतमध्ये घेतला जातो आणि तसाच तो ठेवला जातो, तेव्हा तो आतमध्ये जाताना किती देशापर्यंत, किती कालापर्यंत, किती संख्यापर्यंत तो आतमध्ये राहू शकतो. अर्थात हा अभ्यंतर विषय झाला, बाह्य विषय झाला. आणि तिसरा आहे स्तंभवृत्ती. स्तंभवृत्ती म्हणजे आतमध्ये पण घेतलेलं नाही, बाहेर पण घेतलं नाही, आहे त्या प्राणाला तिथेच थोपवलं, तिथेच रोखलं. त्याला स्तंभवृत्ती असं म्हणतात. ज्याप्रमाणे तापलेल्या दगडावरती पाणी जर टाकलं तर ते पाणी आहे तिथेच थांबतं, म्हणजे ते संकुचित होऊन जातं, ते जिरून जातं, ते ओलावा अजिबात राहत नाही. एरवी पाणी टाकलं तर ते खाली येतं, हा त्याचा स्वभाव आहे. पण तापलेल्या पाषाणावरती किंवा तव्यावरती पाणी टाकलं की तिथेच थांबतं. तसं ही स्तंभवृत्तीचा प्राणायाम आहे. तो आहे तिथे प्राणाची गती थांबवणं, याला स्तंभवृत्ती प्राणायाम असं म्हणतात. याप्रमाणे बाह्य, अभ्यंतर आणि स्तंभवृत्ती हे देश, काल, संख्या यांच्याद्वारे परीक्षण करून तो दीर्घ आणि सूक्ष्म संबंधाने तो प्राणायाम केला जातो. त्यानंतरचा जो चौथा प्राणायाम आहे बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थः. बाह्य विषय आणि अभ्यंतर विषय यांचं अतिक्रमण केलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये बाहेरचा वायू आतमध्ये घेतल्यानंतर जो पूरक आहे तो आतमध्ये जेव्हा ठेवला जातो त्याला आपण अंतरकुंभ असं म्हणूया. तो अंतरकुंभ करताना सुद्धा किती देश, किती काळ आणि किती संख्यापर्यंत राहतो, तो त्याला अभ्यंतर असं म्हणायचं. आणि तोच आतमध्ये असणारा वायू पुन्हा बाहेर जेव्हा टाकला जातो आणि बाहेर गेलेला वायू म्हणजे रेचक, तो रेचक जेव्हा ही क्रिया होते तेव्हा तो बाह्य वायू बाहेर थांबवण्याची जी गती आहे त्याला बहिकुंभ असं म्हणतात, बहिर्कुंभ असं म्हणतात. याप्रमाणे तो वायू बाहेर किती देशापर्यंत, किती काळापर्यंत, किती संख्यापर्यंत हा राहू शकतो. याप्रमाणे त्या प्राणायामाची ह्या 4 पद्धती सांगितल्या. बाह्य, अभ्यंतर, स्तंभवृत्ती आणि नंतर त्या बाह्य अभ्यंतर असणारा जो वायू आहे तो त्याला तसाच थोपवणं, रोखून धरणं, त्याला आपण बहिर्कुंभ किंवा अंतरकुंभ म्हणतो. याप्रमाणे ह्या 4 प्राणायामाच्या संबंधाचा विचार या ठिकाणी पतंजली महर्षींनी आणि व्यासजींनी सांगितलेला आहे. मग हा प्राणायाम झाल्यानंतर त्याची फलश्रुती काय होते, ती फलश्रुती सांगणारा 52 क्रमांकाचं मंत्र आहे.
ततक्षीयते प्रकाशावरणम. आतापर्यंत या अष्टांग योगाचा विचार करताना प्रत्येक अंग अनुष्ठान नीट केलं असताना त्याची कोणती सिद्धी प्राप्त होते, तसं प्राणायाम केल्यानंतर काय सिद्धी प्राप्त होते, तर अगोदरच मी सांगितलं नाडी शुद्धी ही तर मुख्य होतेच, पण त्याचबरोबर आणि प्राणायाम करताना संकल्प करावा लागतो, हाही तितकाच महत्त्वाचा आहे. संकल्पाच्या द्वारे प्राणायामाची शक्ती ही अधिक वृद्धिंगत होते. तो कसा करावा, शिक्षक मंडळी या ठिकाणी सगळी या ठिकाणी इथे उपलब्ध आहेत, तेव्हा त्यांना तो माहिती आहे. ततक्षीयते प्रकाशावरणम. अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं, ज्ञान हे आपल्या आतमध्येच असतं, कारण आपलं आत्मतत्व हे ज्ञान स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. त्याला सत स्वरूप, चित स्वरूप आणि आनंद स्वरूप असा असणारं आत्मतत्व हे आपल्यामध्येच आहे. प्रकाश तत्व हे आतमध्ये आहे, पण त्या प्रकाश तत्वावरती आवरण आलेले आहे आणि ते आवरण म्हणजे तमोगुणाचे आवरण किंवा रजगुणाचे आवरण. आणि तमोगुण आणि रजगुण यांच्याद्वारे बाह्य जगताचं एक आकर्षण निर्माण होतं आणि मोहजालामध्ये मनुष्य अडकतो. त्यामुळे पुन्हा कर्म, पुन्हा संस्कार आणि त्या मोह, संस्कार, तमोगुण, रजगुण या सगळ्यांच्यामुळे बाहेरून आपल्या त्या प्रकाश तत्वावरती आवरण येतं आणि आतून पुन्हा त्या कर्म, अविद्या, संस्कार ह्या सगळ्यांच्यामुळे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश यांच्या माध्यमातून आतूनही त्या प्रकाश तत्वावरती आवरणं आणि बाहेरूनही आवरणं येतात. आणि त्यामुळे जोपर्यंत प्राणायामाच्या साह्यानं आपण प्रयत्नपूर्वक त्या आवरणांना निरावरण करत नाही, तोपर्यंत त्या प्रकाशावरती आलेले आवरण हे दूर होत नाही. मग ततः म्हणजे त्या प्राणायामाचं जर नीट अभ्यास केला, अनुष्ठान केलं, ततः त्या प्राणायामापासून काय होतं, प्रकाश आवरणम क्षीयते. त्या प्रकाशावरती आलेलं जे रजगुण तमोगुणाचं आवरण, कर्माचं आवरण, अविद्येचं आवरण, संस्काराचं आवरण हे सगळे आवरण दूर होतात आणि त्याला जगातलं सगळं ज्ञान सहजच प्राप्त होतं. हा प्राणायामाचा फलश्रुती या ठिकाणी सांगितली आहे. ततक्षीयते प्रकाशावरणम. त्याकरता छोटंसं उदाहरण 1 मिनिटाचं थांबूया. सोनं जर घेतलं तर त्या सोन्यावरती बाहेरून मातीचं आवरण आलं असेल तर त्या सोन्याची चकाकी दिसत नाही, हे बाहेरचं आवरण. आणि त्या सोनं तयार करताना सोनाराने त्या सोन्यामध्ये जर हिनकस धातू संमिश्रित केले असतील तर त्या सोन्याचा जो चकाकी आहे ती आतूनही कमी होते, कारण हिनकस धातू घातल्यामुळे. मग काय करावं लागेल, त्या सोन्यावरती आलेले मातीचे आवरण बाह्य प्रयत्नाने ते बाजूला सारावे लागतील आणि आतमध्ये हिनकस धातू त्या सोन्यामध्ये जर घातला असेल तर त्याला अग्नीमध्ये जाळावं लागेल आणि अग्नीमध्ये घातल्यानंतर आतले हिनकस धातू जळून जातील आणि बाहेरून मातीचं आवरण बाहेर काढल्यानंतर त्या सोन्याची चकाकी जशी आंतरबाह्य विशेष प्रगट होते, त्याप्रमाणे आत्मस्वरूप आपल्या आतमध्ये असणारं जे चैतन्य तत्व, आत्मतत्व हे स्वयंप्रकाशित आहे, ज्ञानस्वरूप आहे. किंबहुना प्रत्येक मनुष्य ज्ञानाचा मोठा खजिना आहे. फक्त त्यावरचे असणारे आवरण दूर केले की मनुष्य ज्ञान स्वतःच आहे. ज्ञान आणावं लागत नाही, ज्ञान निर्माण करावं लागत नाही, ज्ञान तिथेच आहे. फक्त त्यावरचे आवरण दूर करावे लागतात आणि हे आवरण प्राणायामाच्या विशेष अभ्यासानं हे दूर होतात. प्राणायामाचे कितीतरी प्रकार आहे आणि सगळे आदरणीय डॉक्टर भोले सर हे शिकवत असतात. त्यांनी खरं ह्या प्राणायामाच्या संबंधाने बोलायला पाहिजे, पण सूत्राचा विचार सांगताना फक्त अक्षरापुरतं मी बोललो आहे. पण प्रत्यक्ष जर करायचं असेल ते प्राणायामाचे प्रकार, त्यातले विविध रीती ते त्यांच्याकडनं शिकाव्यात. ह्याप्रमाणे ततक्षीयते प्रकाशावरणम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ